सर हे द्राक्षाची बागायत धरायचं द्राक्षाच्या बागायतदाराला कुठलंही काय सांगायची गरज नाही. नाही नाही ते औषध सगळी माहित आहे ती ना, कुठल्याला काय पाहिजे नाही, कुठलं औषध काय केल्यानंतर ते काय होतंय ती सर्वच माहिती आहे ना. मग मला काय म्हणायचं बघा, आता साहेब लय भारी बोलले बघा सर, तुम्ही द्राक्ष बागायतदार आहे साहेब, म्हणजे तुमच्याकडे ज्ञानाची काय कमतरता आहे का हो? नाही मग मला काय म्हणायचं, ज्याने आज केळी कधीच केली नाही ना, आज तो नवीन करतोय, नाही बरोबर. त्याच्याकडे काय ज्ञान आहे आता नेमकं सांगा, अनुभव काय? अनुभव हीच आता घ्यावा लागतोय ना. नाही 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 ती आता हे का मला काय म्हणायचंय, मार्केटमधून इकडून तिकडून उचका पाचका करून ही महागडी पिकं करणं आहे का? बरोबर आहे. आणि इकडून तिकडून उचका पाचका करून जर पिकाने अपेक्षित आपल्याला त्याची वाढ वगैरे झाली नाही, उत्पादन भेटलं नाही, तर कष्ट करणारा, खर्च करणारा, वेळ देणारा त्या जमिनीत त्या पिकाला तो जर लॉस मध्ये गेला, कष्ट करणारा म्हणतोय मी, चोऱ्या करणार नाही, बरोबर. कष्ट करणारा जर लॉस मध्ये गेला आणि शेती त्याला करू वाटली नाही, खाणारे काय माती खात्या काय? नाहीच हा नाहीच, खाऊ शकत नाही ना. मालक किती भरला ही? 37 इंच. खाली बसा बरं, खालचे बुंदे बघू आपण कसे. तुम्ही दिसले म्हणजे खाली बुंदा पण दिसतो, हे का नाही? एक समान झेरॉक्स कॉपी काढल्यासारखं समान बुंदी दिसते तर, हे का ना? जसं खाली जाईल तसं वाढतच घे, अजून जास्त मोठे मोठे आहेत. मोठे मोठे. सगळ्यात महत्वाचं काय आहे, आणि हिथनं आपण जर असं आता कॅमेरा ही वर घेतला तर ह्या पाल्यातला जो डिस्टन्स आहे हा आपल्याला एकंदरीत असा लक्षात येतो. खूप जास्त आहे. आणि वर जी पाला निघालेला आहे तो झपक्या पाला आहे, जे आपण जर सरासरी बघितलं तर ते लक्षात येते. याच पाल्याकडे जर बघितलं तर पीक ही भुकेजलेलं आहे, कुठल्या तरी पिका म्हणजे अन्नद्रव्याची डिफिशियन्सी. तुम्ही आता द्राक्ष बागायतदार आहेत, मला सांगा जेव्हा आज डिफिशियन्सी कुठली पाल्यावर जाणवते तुम्हाला? नाही कुठली डिफिशियन्सी शब्द बारीक नाही, डिफिशियन्सीवर चांगलं दुकान चालतं. चालतं. की वापरा बायोरेनिक शेतकरी हिताचा आहे का शेतकरी तोट्याचा आहे का, हे जर कंटिन्यू केलं तर काय काय होईल, तुम्हाला काय काय वाटतंय मोकळ्या मानाने थोडं सांगा. तुमच्या मार्गदर्शनाखाली जर वापरा बायो ऑर्गॅनिक वापरलं तर एकदम हिताचं आहे आणि त्याच्यात फायदाच होणार, शेतकऱ्याचा तोटा होत नाही. महाग आहे ना पण लय, मग असू द्या ना महाग, पण आपलं फायदा होतोय ना. आणि जेवढं पाहिजे तेवढं ते उचललं जातंय, आपटेक केलं जातंय आणि वाढ झपाट्याने होते ना. तर शेवटचा जसा पर्याय तसं तुम्ही शेवटचा पर्याय म्हणून वापराकडे वळले. बघा मला काय म्हणायचंय, आता आपण ह्या झाडापासून बुंदे मुपले तर बरोबर. अगदी तिसऱ्या का चौथ्या झाडापर्यंत. या झाडाचा बुंदा किती आला साळुंख साहेब? 19 इंच. ह्याच्या पुढच्या झाडाचा 33 इंच, त्या पुढच्या 33 इंच आणि त्याच्या पुढच्या 37. हायेस्ट 37 आहे आता. 37 आणि कमीत कमी ही बारकं होतं, ह्याचा किती? 19 इंच. ही तुटाळी असते जी काय असेल तुम्हाला माहिती. बरोबर, सगळी तुटाळीच होती हो. हा तुटाळ्यामुळे तर वैतागलो होतो मी. हा मग मला काय म्हणायचं बघा, मोडणारा प्लॉट जर 37 इंचापर्यंत हायेस्ट जातो आणि कमीत कमी 19 म्हणजे तुटाळ 37 इंचापेक्षा जास्त असतं आतमध्ये. मला काय म्हणायचं बघा, तुम्ही हा धाडसी निर्णय कोणाला न विचारता घेतला, काय फेल ठरला हो? नाही फेल ठरलाच नाही, बरं सक्सेस झाला ना. हा तुम्हाला ती व्हिडिओ बघून जी वाटत होतं की बाबा हे लोकेशन वगैरे जसं पाहिजे असं धावत्यात म्हणून तुम्ही तो विश्वास ठेवला. बरोबर आहे, हे त्याच्यावर विश्वास ठेवला ना, त्याच्यावर. लोकेशनवर आणि तारखावर. तुम्हाला उभा करूनच आम्ही काढतो शेतकऱ्यांना. बरोबर. आता हे तुमचा पण व्हिडिओ काढताना आपण लोकेशन बघून उभा राहिलो का, लोकेशन झाडं बघून उभा राहिलो? नाही लोकेशन बघून. झाडं बघून नाही ना. नाही. आज बी ही झाड बारीक आहे, यापासून मोठी झाड मोठे. ही 19 इंचाचा आहे बुंदा आणि आतला 37 इंचाचा बुंदा आहे. आज जाऊन उभा राहिलो का आपण? नाही जर राहिलं. का बरं? नाही कारण इथं जे आहे ते पूर्वावस्था आहे. लोकेशन पूर्वावस्था आणि लोकेशन. का तर आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांना द्यायची ती दिशा, चालली ती दशा. बरोबर आहे, चालली ती दशा, द्यायची ती दिशा. साहेब काही असू द्या, मला वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन आजच्या आज नाही तर उद्या पाहिजे म्हणजे पाहिजे. इतकं गडबडीत असं तुम्ही असा निर्णय असा एवढा तडकी फडकी? नाही मोडणारच होतो मी, केळच मोडणार होतो, पण म्हणलं शेवटचा पर्याय म्हणून तुम्हाला विचारलं की वापरायचे येते आणि त्याच्यानंतर काय फरक पडतोय बघायचं, नाही तर मोडून टाकणार होतो. हा म्हणजे तुम्ही शेवटचा पर्याय वापरा होता तुमचा. कष्ट करणाऱ्याने जर नाही पिकवलं तर कसं? आपल्याला कष्ट करणाऱ्यासाठी ही वापरा बायोरेनिक, ज्याचं काही शेतीवरती खूप मोठं प्रेम आहे आणि त्याला एक जाणीव आहे कोणती, की मी एवढं कष्ट करीत असताना, खर्च करीत असताना ही का माझ्यावर बोला नाही का रुचलंय. बरोबर, ही ज्याला कळतं ही बोलतं आणि ज्याला ही व्हिडिओ पाहायला भेटन बरोबर आहे, तोच फक्त सियाना तो धनी वापरा बायोरेनिक कडे वळेल. मी म्हणतो कोळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयात हरिक वाटे द्या, ज्याला वापरा कळन
हा. तो शेतीत कधीच हरणार नाही, शब्द माझा आहे. नाही बरोबर आहे. ज्याला वापराबाई ऑर्गॅनिक कळण तो शेतीत कुठल्याच पिकात हरणार नाही. नाही फक्त निसर्गावर आपण सुद्धा काही बोलू शकत नाही, नाही. कारण निसर्ग सगळ्याचा बाप आहे. एकदा वारा आला तर सगळ्यात सेफ करतो, आणि भरपूर काय चांगलं पडलं तर अगदी सोन्याहून पिवळं सगळे पिकत. नाही बरोबर आहे का नाही? निसर्गाचं कोणाच्याच हा. हातात नाही ना. तर मला काय म्हणायचंय, तुमच्याकडून मला हा शब्द पाहिजे की केळी क्षेत्रातले जे काही शेतकरी आहेत, नाही त्याने त्यांच्या प्रत्येकाच्या अनुभवानुसार वापरायला पाहिजे तर, किंवा तुमचं मार्गदर्शन घेऊन वापरायला पाहिजे तर. अंदाजे करून काही उपयोग नाही. बरोबर आहे का नाही? हम्म. नाही, आता तुम्ही जो हा धाडशी निर्णय घेतला सर, मला काय म्हणायचंय, तुम्ही हा धाडशी निर्णय घेतला. मी घेतला नसता शेवटची तर- स्टेप केली ना. हा, शेवट एक तर मोडायची तर नाही तर एक तर पैसे तर घालवायचं, असा निर्णय केलता. मग त्यात जर यश आलं ठीक, नाहीतर मोडून टाकायचं पूर्ण प्लॉट आणि ऊस लागण करायचं. म्हणजे मी झाडाला मुद्दाम काय सगळं- विचारतोय तुम्हाला, असं खूप येऊन बोलतोय असं नका वाटून घेऊ. नाही 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 नाही. तुमची काय मला आणि प्रत्येक कळलंय की- शेतकऱ्याची काय किंवा तुमच्या किंवा मी काय, बरोबर. आपल्या सगळ्यांची परिस्थिती तीच आहे. हा. फक्त बोलायचंय का, ज्याला कळण शियाना तो धनी, त्यातलं पुढे बोलायसारखं नाही. बरोबर आहे. साहेब नमस्कार. नमस्कार. जर आपलं नाव गाव पत्ता सांगा. बापू मारुती खडके, राहणार जळोली, तालुका. तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. आणि आता ही आपली केळीची लागण आहे, ही किती एकर आहे? पावणे एकर आहे. झाड किती बसले? पावणे 10, पावणे 1100. किती बाय किती लागण केले? 6x5 वर आहे. आणि जात कुठली आहे ह्याची? जैन. जैनची. लागण करून किती दिवस झाले अंदाजे? 8 एप्रिलची लागण आहे बाबा, ते 8 मार्चची लागण आहे. 8 मार्च. हे जवळपास 3 महिना आणि 3.5 महिने झाले म्हणाले. 3.5 महिने. आज तारीख आहे आज तारीख आता 27 27/6/2024. 2024. तर आपण ह्या प्लॉटला आजपासून वापरा बाय ऑर्गॅनिक कंपनीचं मार्गदर्शन वापरणार आहे. ठीक आहे. तर आमच्या वापरा बाय ऑर्गॅनिक कंपनीकडून तुमच्या अपेक्षा काय आहेत? झाडांची एकसारखी वाढ व्हावी आणि उत्पादन जे असते निघावं. बुंदा फुगवा चांगला. बोंदा मोठा पाहिजे. आपण पाहणार आहे येणाऱ्या दिवसामध्ये, येणाऱ्या 1-1.5-2 महिन्यामध्ये पाहणार आहे किती बदल होते, काय होते ती. आता आपण लोकेशनला जर म्हणलं हा. तर 2 नंबर लाईनच्या आणि 3 नंबर लाईनच्या मध्ये आहे तुम्ही. हा 2 नंबर झाड आहे पाठीमागं. ठीक. पाठीमागं लोकेशनला पोल ही आहे. आपण येणाऱ्या दिवसा परत दुसरी जी शूटिंग करणार आहे ह्याच ठिकाणी शेतकरी मित्रांनी एक विश्वास देण्यासाठी एक लोकेशन आपण घेतोय. ठीक आहे. दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे, धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. जरा आपलं नाव गाव पत्ता सांगा. बापू मारुती खडके, राहणार जळोली, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. तर आपण ह्या प्लॉटची एक पूर्वावस्थेची शूटिंग काढली होती बरोबर आहे. 27/6/2024 ला, बरोबर आहे का? हा बरोबर. तर पूर्वावस्थेची शूटिंग काढून आपण अंदाजे किती दिवस झालेत आज? एक 4 दिवस कमी येतं. हा 3 महिने झाले. 3 महिने व्हायला 4 दिवस कमी येते. तर आपण एक बुंदा पाहूया आता आजच्या परिस्थितीला काय आहे ती. हा. पूर्वावस्थेची शूटिंग तर आहेच आपल्यापाशी. बर. किती इंच? 19 इंच. बरोबर आहे का सर्व? असेल. हा 19 इंच. हे झाड गुडघ्याला पण नव्हतं त्या टायमाला. हा नव्हतं, लहान होतं. आणि आता हे 2 नंबर झाड. बघा सर, 12 मीटर 30 इंच आहे. ओके, पुढचं. हा बी काय मोजून हे केल्यानेच किती? 33 मला 33 इंच. मोजूनच वाढवले. पालक किती भरला हे? 37 इंच. जरा फिरवून घ्या, कुठं गुतलंय का काय? नाही काय होत पिल्लू वगैरे काय घेतलंय का? नाही.
शेतकरी की बागायतदार स्वतः आहेत. खाली बसा बरं, खालचे बुंदे बघू आपण कसे तुम्ही दिसले म्हणजे खाली बुंदा पण दिसतो है का नाही. एक समान झेरॉक्स कॉपी काढल्यासारखं समान बुंदी दिसले तर है का ना. जसं खाली जाईल तसं वाढतच गेलं. अजून जास्त मोठे मोठे आहेत. मोठे मोठे सगळ्यात महत्वाचं काय आहे, आणि इथनं आपण जर असं आता कॅमेरा ही वर घेतला तर ह्या पाल्यातला जो डिस्टन्स आहे हा आपल्याला एकंदरीत असा लक्षात येतो. खूप जास्त आहे. आणि वर जी पाला निघालेला आहे तो झपक्या पाला आहे. जे आपण जर सरासरी बघितलं तर ती लक्षात येते. आणि सुरुवातीला ह्या प्लॉटचं काय झालं, बैमुख होता ह्या प्लॉट मध्ये, बेमुख होता. त्यामुळं खालीवर पूर्वावस्थेला त्याला काहीच नव्हतं. खालीवर झालेला प्लॉट होता. पूर्ण मी मोडायला लागलो होतो जर मोडा लागला होता. मोडायला लागलो होतो. प्लॉटच मोडायला लागलो होतो. पण शेवटी ह्यांना फोन केलता मी हा. मेहर सरांना. त्यांना फोन केल्यावर देतो म्हणली पाठवून. हा. त्याने मला वाटतं लातूरला गेलते. हा. मी लातूरला आहे म्हणले. तुम्हाला ह्यांना टेंभुर्णीवाल्याचं नाव सांगतो म्हणले. त्यांनी नंबर दिला नाही. ह्यांना कॉल केलता मी. लय गडबडीत सरांचा इथे मोडायचं नाही तर डायरेक्ट काय असेल ते ठेवायचं. असं म्हणजे मोडणारच होतो तर पूर्ण मोडणारच होतो. ही अवस्था ही तोरच होती फक्त. तिथनं खाली काहीच नव्हतं. होय. लय तुटाळ तर होता. पूर्ण तुटाळच होतं. याला झाकून गेलत ना. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. बापू मारुती खडके, राहणार जळवली, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. तर आपण ह्या प्लॉटची एक पूर्वावस्थेत शूटिंग काढली होती आपल्या समाधान भगत सरांनी. हा बरोबर आहे. इथं येऊन तुमच्याकडे डायरेक्ट प्लॉटवरती. बरोबर. किती तारीख होती बरं पूर्वावस्थेची? 27 जून 2024. 24. मग मला काय म्हणायचं, 27 जून 2024 ला भगत सरांनी पूर्वावस्था काढली. हा. आणि त्यावेळेस तुम्हाला वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीचे जे मार्गदर्शन आहे हा. त्याचे किती डोस दिले बरं? 2 डोस दिले ते. 2 डोस महिन्याचे. ओके, असू द्या, काय अडचण नाही. आता मला काय म्हणायचं बघा, तुम्हाला त्यावेळेस 2 डोस दिले. आज तारीख किती बरं? आज 24 तारीख आहे. 24 सप्टेंबर. 24 सप्टेंबर. बघा आता आपण जर आता महिने मोपले. 27 जून, 27 जुलैला 1 महिना झाला. 27 ऑगस्टला 2 झाले. आणि 27 सप्टेंबरला 3 महिने. 3. म्हणजे आज 24 आहे. 24. तर आणखी किती दिवस बाकी आहेत? 3 दिवस. 3 दिवस 3 महिने पूर्ण व्हायला. मग मला काय म्हणायचं, ज्यावेळेस भगत सरांनी शूटिंग काढली त्यावेळेस तुमच्या पलीकडे तिकडं ते विहिरीचा काहीतरी ते डिगोरा दिसतोय खारफाटाचा. बरोबर आहे. आणि आता मी उभा राहिलो इथनं फोटो काढलाय पाठीमागचं तुमचं कारखान्याचं चिमणी दिसते. बरोबर. म्हणजे ह्या बांधाच्या कडचं दुसऱ्या लाईन मधलं दुसऱ्या झाडापाशी तुम्ही उभा होते. बरोबर. आणि आता पण आपण तिथंच उभा आहे. आता पण आपण अगदी कॅमेरा असं एकदम वरती स्टँड करून आपण एकदम पाठीमागचं लोकेशन कसं येईन, जसं येईन तसं धावणार आहे. बरोबर. कसं येईन तसं आपण धावण्याचा प्रयत्न करतोय. बरोबर आहे. आणि तो आपण वरनं कॅमेरा फिरून घेतलाय पाहिजे असा, जशी पूर्वावस्थेत शूटिंग काढली तशी. मला काय म्हणायचं बघा, तुम्ही ह्या प्लॉटला 2 डोस सोडले. तुम्हाला काय असं पाहायला भेटलं की मी बाहेर असताना मलाच तुम्ही कॉल लावला होता, साहेब काय असू द्या मला वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन आजच्या आज नाही तर उद्या पाहिजे म्हणजे पाहिजे. इतकं गडबडीत असं तुम्ही असा निर्णय असा एवढा तडकी फडकी? नाही मोडणारच होतो मी, केळच मोडणार होतो. पण म्हणलं शेवटचा पर्याय म्हणून तुम्हाला विचारलं की वापरायचे येते त्याच्यानंतर काय फरक पडतोय बघायचं, नाही तर मोडून टाकणार होतो. म्हणजे तुम्ही शेवटचा पर्याय वापरा होता तुमचा. वापरा शेवटचा जसा पर्याय तसं तुम्ही शेवटचा पर्याय म्हणून वापराकडे वळले. बघा मला काय म्हणायचंय, आता आपण ह्या झाडापासून बुंदे मुपले. बरोबर. तर अगदी 3ऱ्या का 4थ्या झाडापर्यंत. ह्या झाडाचा बुंदा किती आला साळुंखे साहेब? 19 इंच. ह्याच्या पुढच्या झाडाचा 33 इंच. त्या पुढच्या 33 इंच. आणि त्याच्या पुढच्या 37. हायेस्ट 37 आहे आता. 37. आणि कमीत कमी ही बारकं होतं ह्याचा किती? 19 इंच. ही तुटाळी असते जी काय असेल तुम्हाला माहिती. बरोबर. सगळी तुटाळीच होती हो. हा, तुटाळ्यामुळे तर वैतागलो होतो मी. मग मला काय म्हणायचं बघा, मोडणारा प्लॉट जर 37 इंचापर्यंत हायेस्ट जातो आणि कमीत कमी 19 म्हणजे 37 इंचापेक्षा जास्त आतमध्ये जी काय असेल ती. पण मला काय म्हणायचं बघा, अजून बी ती वाढणार आहे. येण काय अजून चालू झालेलं नाही. किती महिन्याची ही लागणीपासून? लागेन किती तारखेची लागण आहे? 7 तारखेची आहे. 7 मार्च. 7 मार्च 2024 ची लागण. हा बरोबर. मग मला काय म्हणायचं बघा, एक आपण सरासरी बारीक जर अभ्यास केला, मोडणारा प्लॉट जर जास्तीत जास्त 37 इंचापर्यंत जातोय. बरोबर आहे. आणि आजच्या परिस्थितीला जर बघितलं तर ही एक 5-6 झाडं 10-15 झाडं जर सुलली एकदम बांधाच्या कडे आत कसं नव्हते, जी झाडच नव्हते.
मी पिल्ली काढून लावली ती. नाही असू दे की ते पण मोठी झाल्यात. पण एवढी एक 5-10 झाडं जर सोडली शूटिंगच्या अवस्थेतली पहिली, बरोबर तर आहे. आतमध्ये जर असं थोडस आतमध्ये कुणी आता एक फिराय जर जाऊन खाली बसून जर बघितले बुंदे, तर आपल्या प्लॉटने वय खाल्लंय, मोडायसारखा होता, हो. असं वाटतंय का आता बघितल्यावर? आता बघितल्यावर कोण मोडतंय हो. नाही मोडणार नाही, तुम्हाला लाख रुपये देईल, तो पार्ट वेगळा आला, त्याच्यावर तर बोलायचंच नाही. पण मला काय म्हणायचंय, आजच्या परिस्थितीला आपण 3 महिन्याला 3 दिवस बाकीत वापरा बायोरेनिकचं 2 डोस घेऊन, पण हिथं आजच्या परिस्थितीला असं बघितलं प्लॉटकडं, तर ह्या प्लॉटनी डिप्रेशन मध्ये गेलता. बरोबर आहे. तुम्ही म्हणता मोडासारखा होता, आता बघितलं वाटतं की मोडासारखा असं. कोण म्हणणार नाही, विश्वास ठेवणार नाही ते. विश्वासच ठेव. कोणावर आपल्यावर विश्वास ठेवणार नाही. म्हणजे गरीबाचं पोरग शाळेत 1 नंबर येईन ही कोणाला शंकाच नाही, म्हणजे अपेक्षा सुद्धा नव्हती. नव्हते. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. ती काय आलं आता 1 नंबर मध्ये. 1 नंबर मध्ये आला. मी म्हणतोय म्हणून का तुम्ही म्हणताय? नाही मीच म्हणतोय स्वतः ना. हा, कारण विषय काय आहे बरं का साहेब, तुम्ही त्यावेळेस तुमची अजून ही पण एक शंका होती की साहेब भगत सर आलेत बरं का, मार्गदर्शन घेतो बरं का, रेट काहीतरी कमी करा. नाही बरोबर आहे. मी बोललो होतो मी. हा, आणि मी तुम्हाला पण बोललोय, त्याच्यावर तुम्हाला जे सांगायचं ते सांगितलं, तुम्ही मान्य केलं आणि अगदी वापरलं, अगदी छत्ती दगड ठेवून वापरल्यासारखं वापरलं. मला लय जणांनी सांगितलं होतं इतक्या महागायचं कशाला घेतलं, का वापरतोय, आमच्या इथं प्लॉट फेल गेले त्या, पण मी म्हणलं माझं काय होईल ते होईल, मी वापरणार म्हणलं. हा, म्हणजे आता तुमच्या भाषेत जर बोलायचं म्हणलं, आपल्या वापरा बायो ऑर्गॅनिक ह्या मार्गदर्शनाला जो पण शेतकरी स्वीकारणार आहे, म्हणजे थोडक्यात रिस्क घेणार आहे वापरण्याची, नाही तोच रिझल्टला फिक्स होणार. जे तुम्ही सांगितलंय त्या शेड्यूल प्रमाणे जर वापरलं तर 100% रिझल्ट आहे. 100% रिझल्ट. 100% रिझल्ट आहे. आणि आपल्या मनानं जर करायचं म्हणलं तर रिझल्ट येत नाही. जे आपल्याला अनुभवाचा नियम देतोय आणि तिथं आपण मी म्हणतोय, तर मग मी म्हणतो माझा सुद्धा नाही कडल गेला, माझा सुद्धा नाही आणि जाणार पण नाही. माझा मी म्हणतोय, मी नाही, आपलं म्हणलं तर काही कडल जाईल, मी नाही कडल जाणार. आता विषय जेव्हा साहेब बघा, तुम्ही हा निर्णय घेतला साहेब, बघा बरं का, बरोबर, तुम्हाला तुमचं गाव म्हणत असेल, तुमचे मित्रमंडळी म्हणत असतात इतक्या मागाचं कशाला घेता, पण तेच त्याला एखादा दुसरा मित्र तुमच्या प्लॉटला आलता का आजपर्यंत? नाही कोणाला. एक जण आलता, ते म्हणलं होता तुटाळ झालंय, म्हणल्यावर आता बघ तुझ्या मनानं सांधून काढत असला का, नाही तर निमत ठेव आणि बाकीचं मोडून टाक. ते आलते का प्लॉट पर्यंत? पुन्हा नाही आले अजून. सांगून तर गेली मोडून टाक. बरोबर आहे नाही? मला काय म्हणायचं बघा बरं का, आपल्याला असं मोडा करा किंवा काय करा म्हणून सांगणारे खूप आहेत, बरोबर, पण मार्केटला असं काहीतरी आम्ही पाहिलंय म्हणून सांगणारे, डावणारे आणि दिशा देऊन ही मी म्हणतो म्हणून वापर म्हणणारे खूप कमीत. मला काय म्हणायचं बघा, तुम्ही हा धाडसी निर्णय कोणाला न विचारता घेतला, काय फेल ठरला हो? नाही, फेल ठरलाच नाही. बरं सक्सेस झाला ना. हा, तुम्हाला ती व्हिडिओ बघून जी वाटत होतं की बाबा हे लोकेशन वगैरे जसं पाहिजे असं धावत्यात म्हणून तुम्ही तो विश्वास ठेवला. बरोबर आहे. हे त्याच्यावर विश्वास ठेवला ना, लोकेशनवर आणि तारखावर. तुम्हाला उभा करूनच आम्ही काढतो शेतकऱ्यांना. बरोबर. आता हे तुमचा पण व्हिडिओ काढताना आपण लोकेशन बघून उभा राहिलो का, लोकेशन झाडं बघून उभा राहिलो? नाही, लोकेशन बघून. झाडं बघून नाही ना. आज बी झाड बारीक आहे, यापासून मोठी दाब मोठी. ही 19 इंचाचा आहे बुंदा आणि आतला 37 इंचाचा बुंदा आहे. आज जाऊन उभा राहिलो का आपण? नाही राहिलो. का बरं? नाही, कारण इथं जे आहे ते पूर्वावस्था आहे. लोकेशन पूर्वावस्था लोकेशन का, तर आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांना द्यायची ती दिशा, चालली ती दशा. बरोबर आहे. चालली ती दशा, द्यायची ती दिशा. ती कशानुसार द्यायची? लोकेशन नुसार. आणि ही लोकेशनवर बी जर कोण विश्वास ठेवीत नसेल तर आपण हातच जोडणार आहेत. कारण आपण काय तथास्तू म्हणून कोणाच्या रानाला पाय लागले, आमच्या वापरा बायोरेनिकचे ते रानं एकदम ते पिकाशी उचलणार अजिबात नाहीत. त्याला वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शनच सोडावं लागेल. मग तुमच्या कष्टाला फळ आपल्या वापरा बायोरेनिकच्या माध्यमातून तुम्हाला आज मिळाले. बरोबर आहे का नाही? मिळाले. कारण विषय असा आहे बरं का, मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगतो, त्याचं कारण असं की कष्ट करणारा, खर्च करणारा, त्या प्लॉटला वेळ देणारा, जर त्याला न्याय भेटत नसेल साहेब, तर तो त्याच्या रानात काय चोर आहे का, तो काय कोण आहे हो देव नेमका, गुन्हेगार आहे का तो? त्याच्या रानात कष्ट करताना त्याला अपेक्षित हे पीक दिसत नाही, उत्पादन त्याचं मिळणं असं त्याच्या नजरेला दिसत नाही, तो कोण आहे नेमका? त्याच्या रानात कोण आहे? तो गुन्हेगार आहे का कष्ट करताना? गुन्हेगार नाहीच घेतो. पण मग त्याला जर यश येत नाही, त्याला काय काय केलं पाहिजे? वापरा बायोरेनिक गडीवर साईडला ठेवा साहेब. तुम्ही आता ही जर वापरलं नसतं तर काय केलं असतं? या प्लॉटचं काय केलं असतं तुम्ही? नाही, मोडूनच टाकला असता ना. बरं, मोडल्यावर मग तुम्ही केलेला खर्च बाहेरच निघाला असता ना. उलट अंगलोट आला असता. अंगलोट आला असता. सर हे आता अंगलोटीन असं वाटतंय का? आता नाही अंगलोट येत. म्हणजे मी मुद्दाम काय विचारतोय तुम्हाला, असं खूप येऊन बोलतोय असं नका वाटून घेऊ. नाही. तुमची काय आणि प्रत्येक शेतकऱ्याची काय किंवा तुमच्या किंवा मी काय, आपल्या सगळ्यांची परिस्थिती तीच आहे. फक्त बोलायचंय का, ज्याला कळण शियाना तो धनी, त्यातलं पुढे बोलायसारखं नाही. बरोबर आहे. सर हे द्राक्षाच्या बागायत धरायचं, द्राक्षाच्या बागायतदाराला कुठलंही काय सांगायची गरज नाही.
नाही नाही ते औषधं सगळी माहित आहे ती ना, कुठल्याला काय पाहिजे नाही, कुठलं औषध काय केल्यानंतर ते काय होतंय ती सर्वच माहिती आहे ना. मग मला काय म्हणायचं बघा, आता साहेब लय भारी बोलले बघा सर, तुम्ही द्राक्ष बागायतदार आहे साहेब, म्हणजे बरोबर. तुमच्याकडे ज्ञानाची काही कमतरता आहे का हो? नाहीच की. मग मला काय म्हणायचं, ज्याने आज केळी कधीच केली नाही ना, आज तो नवीन करतोय, नाही बरोबर. त्याच्याकडे काही ज्ञान आहे आता नेमकं सांगा, अनुभव काय? अनुभव हीच आता घ्यावा लागतोय ना. नाही ती आता हे का मला काय म्हणायचंय, मार्केटमधून इकडून तिकडून उचका पाचका करून ही महागडी पिकं करणं आहे का, बरोबर आहे. आणि इकडून तिकडून उचका पाचका करून जर पिकाने अपेक्षित आपल्याला त्याची वाढ वगैरे झाली नाही, उत्पादन भेटलं नाही, तर कष्ट करणारा, खर्च करणारा, वेळ देणारा त्या जमिनीत त्या पिकाला लॉस तो जर लॉस मध्ये गेला, कष्ट करणारा म्हणतोय मी, चोऱ्या करणार नाही, बरोबर. कष्ट करणारा जर लॉस मध्ये गेला नाही आणि पुन्हा- शेती त्याला करू वाटली नाही, खाणारे काय माती खात्यान काय? नाहीच की. हा, नाहीच खाऊ शकत नाही ना. कष्ट करणाऱ्याने जर नाही पिकवलं तर कसं. आपल्याला कष्ट करणाऱ्यासाठी ही वापरा बायोरेनिक, ज्याचं काय शेतीवरती खूप मोठं प्रेम आहे बरोबर. आणि त्याला एक जाणीव आहे कोणती, की मी एवढं कष्ट करीत असताना, खर्च करीत असताना ही का माझ्यावर बोला नाही, का रुचलंय, बरोबर हे आहे. ज्याला कळतं ही बोलतं, आणि ज्याला ही व्हिडिओ पाहायला भेटन बरोबर आहे. तोच फक्त सियाना तो धनी वापरा बायोरेनिक कडवळे. मी म्हणतो कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयात हरिक वाटे द्या, ज्याला वापरा कळन तो शेतीत कधीच हरणार नाही, शब्द माझा आहे. नाही बरोबर आहे. ज्याला वापरा बायोरेनिक कळन तो शेतीत कुठल्याच पिकात हरणार नाही. नाही जी. फक्त निसर्गावर आपण सुद्धा काही बोलू शकत नाही, नाही कारण निसर्ग सगळ्याचा बाप आहे. एकदा वारा आला तर सगळ्यात सेफ करतो, आणि भरपूर काय चांगलं पडलं तर अगदी सोन्याहून पिवळं सगळे पिकत. नाही नाही. बरोबर आहे का नाही? निसर्गाचं कोणाच्याच हा. हातात नाही ना. तर मला काय म्हणायचंय, तुमच्याकडून मला हा शब्द पाहिजे की केळी क्षेत्रातले जे काही शेतकरी आहेत, नाही त्याने त्यांच्या प्रत्येकाच्या अनुभवानुसार वापरायला पाहिजे तर, किंवा तुमचं मार्गदर्शन घेऊन वापरायला पाहिजे तर, अंदाजे करून काही उपयोग नाही. बरोबर आहे की नाही? हम्म. नाही आता तुम्ही जो हा धाडसी निर्णय घेतला सर, मला काय म्हणायचंय, तुम्ही हा धाडसी निर्णय घेतला, मी घेतला नसता शेवटची तर- स्टेप केली ना. हा शेवट एक तर मोडायची तर नाही तर एक तर पैसे तर घालवायचं, असा निर्णय केलता. मग त्यात जर यश आलं ठीक, नाहीतर मोडून टाकायचं पूर्ण प्लॉट आणि ऊस लागण करायचं. बरं आता मला सांगा एका शब्दाचं उत्तर, तुम्ही हे मार्गदर्शन घेण्या अगोदर हम्म. तुम्ही द्राक्ष बागायदार आहेत, ह्याला काय काय द्यायला काय कमी पडली होते का? नाहीच की. तरी उचलत नव्हतं. नव्हतं आहे का नाही? उचल. तुम्हाला आणि- सगळ्या ग्रेड कुठल्या सोडल्यानंतर काय सोडल्यानंतर काय होते सगळं माहिती बऱ्यापैकी. बऱ्यापैकी माहिती आहे. आता बघा बरं का, पण मला त्याला मी अजून पतोर 8-8 दिवसाच्या अंतरानच औषध सोडतो. लोक म्हणते ती 1 दिवसाआड 2 दिवसाआड 3 दिवसाआड औषध सोडावं लागतं. मी आणखीही कधी सोडलं नाही. कमीत कमी 5 ते 7 दिवसाच्या अंतराने मी औषध सोडतोय. नाही सोडे ना तुमच्या पद्धतीने. बघा मला काय पाहिजे की तुम्ही तुमच्या पद्धतीने करीत असताना प्लॉट उचलत नव्हता, आणि बरोबर तुमच्या पद्धतीत फक्त वापरा बायोरेनिक ऍड केले. ऍड केलं. बघत सर आले तुम्हाला असा शब्द वापरला का, आज मार्केटमध्ये काय चाललंय त्यामुळे एक मुद्दाम शब्द वेगळा बोलतोय, आमचं वापरलं ना, हम्म, बघा बरं का चांगली स्टाईल विली भारी, बरं. आमचं वापरलं ना, हम्म. मार्केटचं काय वापरायचं नाही, नाही नाही बरोबर आहे. असं वापरला का शब्द त्यांनी? नाही 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 तसं काय सांगितलं नाही ते. त्यांनी काय सांगितलं, नाही साहेब तुमच्या पद्धतीत आपलं मार्गदर्शन हे ऍड करा. ऍड करा. म्हणजे आपलं मार्गदर्शन काय म्हणतंय, ही वापरा बायोरेनिक एक थोडक्यात शाळा अशी भरवली आज की मार्केटमधलं तुम्ही काही आणून टाका, फक्त वापरा बायोरेनिक ऍड केलं की तुमचं पीक एकदम सुदृढ पद्धतीने, येते एकदम सशक्त पद्धतीने वाढ होती आणि अन्नद्रव्याने तृप्त होते. हे आज पाल्याकडे जर बघितलं तर पीक ही भुक्याजलेलं आहे. कुठल्या तरी पिका म्हणजे अन्नद्रव्याची डिफिशियन्सी, तुम्ही आता द्राक्ष बागायदार आहेत, मला सांगा जेव्हा आज डिफिशियन्सी कुठली पाल्यावर जाणवती तुम्हाला? नाही कुठली जाणवत नाही. डिफिशियन्सी शब्द बारीक नाही, डिफिशियन्सीवर चांगलं दुकान चालतं. चालतं 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 मला कुठल्या दुकानदाराला खूप वेळ नाही बोलायचं, पण दुकान चालतं. चालतं. हे आलं ते आलं ते कंटेन ते करत ते ते content. मारन ते मारन. बरोबर आहे का नाही? हा. दुकान चालतं. मग मला काय म्हणायचंय, दुकानं चालत्यात चालवावं लागतं ना आपल्याला, त्याच्याशी आपल्याला बोलायचं नाही. पण तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा जो आज अनुभव घेतलेला आहे, गाडा म्हणावं लागेल आता, तर हा गाड्या अनुभवातनं अगदी पेड्यासारखा एक अनुभव हम्म. तुम्ही आपल्या शेतकरी मित्रांना रिझल्टला घेऊन, केळी क्षेत्रातले जुने असू द्या नवीन असू द्या कुणी पण असू द्या, ही वापरा बायोरेनिक शेतकरी हिताचा आहे का शेतकरी तोट्याचा आहे का, हे जर कंटिन्यू केलं तर काय काय होईल, तुम्हाला काय काय वाटतंय मोकळ्या मनाने थोडं सांगा. तुमच्या मार्गदर्शनाखाली जर वापरा बायो ऑर्गॅनिक वापरलं हम्म. तर एकदम हिताचं आहे आणि त्याच्यात फायदाच होणार, शेतकऱ्याचा तोटा होत नाही. महाग आहे ना पण लय. मग असू द्या ना महाग, पण आपलं फायदा होतोय ना, आणि जेवढं पाहिजे तेवढं ते उचललं जातंय, हम्म. आपटेक केलं जातंय आणि वाढ झपाट्याने होते ना. मला काय म्हणायचं बघा बरं का, अजून बी ह्याच्यावर बोलायचं म्हणलं तर, हम्म. की तुम्ही आज मार्केटमधनं काय काय आणून टाकताय आहे का, हम्म. कुठलं स्वस्त आहे हो काय नेमकं? कुठलं स्वस्त नाही. बरं काय स्वस्त करू शकतो तुम्ही आणि मी, थोडक्यात आपले दोघांच घेऊ, आपण काय बाकी सगळं सोडून देऊ, आपण आपण दोघं ठरवलं काय करू शकतो.
काहीच नाही आणल्याशिवाय तर भाग नाही आपल्याला. स्वस्त असू दे नाही तर महाग असू द्या. सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे बघा सर. आता तुम्ही हा मोडून टाकला असता प्लॉट मोडला नाही, वापरा बायोरेनिक मुळे वाचलाय, चांगला आला, आनंदाची गोष्ट आहे. आणि इथनं पुढे वापरा बायोरेनिक सगळे वापरणारे शेतकरी खूप आनंदात असणार आहेत. त्यांच्या बँक बॅलन्सला पैसे बॅलन्स मध्ये असतील, जे वापरा बायोरेनिककडे वळतील त्यांचे बँक बॅलन्सच असणार आहे. त्याचं कारण असं, आज बघा सहजासहजी जर कुठल्या शेतकऱ्याबरोबर चर्चा जर केली तर प्रत्येक शेतकरी म्हणतो आम्ही दुकानात उधार आणतोय. नाही आणि बरोबर. प्रत्येक दुकानदार पण म्हणतो सहजासहजी, आता आम्ही बसतो बऱ्याच दुकानदारांवर, साहेब लय उधारी बरं का. नाही आता विषय असा आहे, त्या दुकानदाराला पण उधार का द्यावं लागतं आणि शेतकऱ्याला पण उधार का आणावं लागतं. कारण आता एकदम असं थोडं स्पष्टच करतो. कारण काय होतंय, विषय असा झालाय की शेतकऱ्याला उधार का घ्यावा लागतं, तर त्याच्याकडे अकाउंटला शिल्लक नसतात आणि तो इतकाही रिस्क घेतो की तो निसर्गावरती विश्वास ठेवून, स्वतःच्या कष्टावरती विश्वास ठेवून हिथं कष्ट करतो तो. आणि त्याला वाटतं की ह्याच्यातनं निघलेलं मी दुकानदाराला काय देणार, माझ्या पोटाला काय राहील, ह्या हिशोबाने ती शेती करत असतो. पण ज्या ठिकाणी पीक अपेक्षित उत्पादन देत नाही, ह्याच्या कष्टाला फळ मिळत नाही शेतकऱ्याच्या, त्यावेळेस दुकानदाराची उधारी जात नाही, हिथं पिकत नाही, पोटाची पंचायत सगळंच होतं, तिकडे देता येत नाही. आणि त्या दुकानदाराला निमार्द देता 4 जणांकडून उचकलेलं त्यांचं बी जात नाही. नातेवाईक मित्रमंडळी सगळे ह्याच्यात घेतलेले असतात ऐका. आणि तो कष्ट करणारा लाभात ठरतो. बरोबर. कोण लाभात ठरतो? कष्ट करणारा शेतकरी लाभात ठरून कर्जबाजारी होता. आणि त्याच शेतकऱ्याला आपल्याला या वापरा बायोऑर्गॅनिकच्या माध्यमातून न्याय द्यायचा आहे की मित्रांनो, ही टेक्नॉलॉजी इतकी खूप छान युनिक बनलेली आहे की तुम्ही ह्या टेक्नॉलॉजीकडे वळले ना तर भविष्यात ही टेक्नॉलॉजी जे शेतकरी कंटिन्यू करणार आहेत, मला नाही वाटत दुकानदाराकडे तुम्हाला उधारी म्हणावं जावं लागेल, साहेब माझी 6 महिन्यासाठी 2 महिन्यासाठी उधार तुम्ही देता का हो. तुम्ही काय म्हणणार आहेत दुकानदाराला, दुकानदार साहेब तुमच्याकडे पैसे नसले ना माल भराय, मी देतो 2, 3, 5 लाख. का तर तुमच्या अकाउंटला पडून आहेत. नाही बरोबर. तुमच्याकडे पडून नसलं तुम्ही समोरच्याला म्हणताय ना. आणि आज आपण मित्रमंडळी सुद्धा काय म्हणतो, ते जिल्हे तारांबळ चालली, ते जिल्हे आज चालले. मी म्हणतो तारांबळ चालली, तुम्ही 5-50 हजार लाख एकर दिला, तारांबळ असल्यावर देता. बरोबर आहे. आपण दानसुरच सगळी अगदी एखादा जर काही गोष्टी इवाळला इमोशनल स्टोरी सांगितली की माणूस म्हणतो ह्याच्यापासून काय अप्रूव्ह आहे, काढता येईल देतय. पण मला एक सांगायचंय, तुम्ही एक टाइम पैसे एकामेकाला देऊ नका, पण हे वापरा बायोऑर्गॅनिकचं जे मार्गदर्शन आहे ना, ह्याच्याबद्दल थोडंसं आपल्या मित्रमंडळी नातेवाईक जेवढे का आहेत तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये हे व्हिडिओ बघणाऱ्यांच्या, त्यांच्या व्हॉट्सअपला पर्सनली किंवा ग्रुप, गाव ग्रुप, शेतकरी ग्रुप जे असतील त्याच्यावरती हे व्हिडिओ सोडा. ह्याची विनंती का तुम्हाला करतोय मी की हे जे साक्षीदार साहेब आहेत, आम्ही असंच ओरडत नाही, माझा तर कसा बसलाय बोलून बोलून आणि कुणाला टाळत नाही साहेब. आज मार्केटमध्ये ह्या जेव्हा पण तुम्हाला सांगतो, आज बघा गावातला असू द्या, घरातला असू द्या, कुठला असू द्या, सहज फोन लावले पहिल्या रिंगाला बरीच लोक फोन उचलत नाही उचलत, बरीच लोक उचलत नाहीत. उचलणारे आज बी देव माणसं आहेत, तो पार्टी वेगळा आहे, पण बरीच लोक फोन उचलत नाहीत. धंदा करतात, व्यवसाय करतात, काही करून दे, त्यांनी फोन लावला की उचलत नाहीत. आणि नाही उचलल्यावर त्याला फोन करू वाटतो कोणाला, परत नाही तो घरातला असू द्या नाही बाहेर याच्यावर कोणालाच बोलाय नको. नाही रागाला जातो, उलटतो. बरोबर आहे की नाही? बरोबर. बरं, मला काय म्हणायचंय, आमच्या वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शकांनी तुमचा जे वेळेस कॉल आला, मला आला असन, आमच्या भगत सरांना, तुम्हाला अशी दिशाभूल शब्दाची असन, वेळेची असन, कुठे टाळाटाळी केली का? नाही टाळाटाळी कुठे गेली नाही. तुम्हाला घेऊ वाटलं, परवडलं तर घ्या. बळजबरी बी नाही. नाही बळजबरीत नाही, पण तुम्ही फोन लावला, आमच्यातली कोणी टाळाटाळी केली नाही. फोन लावला, उचलला नाही, उचलल्यावर गुरखी केली, साहेब हे काय टायमिंग आहे का फोन करायचा, हे असं काय विचारत आहे, आम्ही तुम्हाला काय सांगतोय, तुम्हाला कळतं का नाही, आमचा एवढा रिझल्ट आहे, आम्ही सांगन तसंच करायचं असलं तर करा, नाही करू नका, असं काय डापरी. मी तुम्हाला काय विचारतोय, असं का नाव आलं तर कुठल्या शेतकऱ्यांनी कस्टमर केअरला फोन करून 100% कळवा. कारण काय होतंय, लयच कळायला लागलं तर डापरी झाली तर कळू दे जरा. आमचे मालक ह्या गोष्टी लय सिरियस आहेत. कारण शेतकऱ्याला जो आडवा बोलतो ना, त्याला आमचे मालक शिक्षा वेगळीच असते. मी तुम्हाला मुद्दाम सांगतोय, आमचे मालक ह्या गोष्टीला सिरियस आहेत. तर मला काय म्हणायचंय, तुम्ही जे हे मार्गदर्शन घेतलेलं आहे, तर ह्या मार्गदर्शनावरती तुम्ही आजच्या परिस्थितीला समाधानी आहेत? समाधानी. तर तुम्ही समाधानी. तर तुम्ही आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी काय सांगाल? नाही, त्यांनी वापरावं घे. का वापरा बायोनिक ऑर्गॅनिकचं प्रोडक्ट वापरलेलं चांगलंच आहे, रिझल्ट मिळतोय. ज्याला काय होत नाही, माझ्यासारख्या शेतकऱ्याला जे होत नव्हतं ते मी केलं, वापरलं, त्यातून जे आळशी शेतकरी आहे त्यासाठी तर चांगलंच आहे. हा, म्हणजे इतर काय इकडे तिकडे जाऊन लय काय गोळा करण्यापासून आपलं वापरा बायोऑर्गॅनिक जे आहे ती कशी पद्धत चुकीची असून आहे बरोबर, त्यालाही सांभाळून घेते, सगळंच ओकेच होते. हा, तर तुमचं ह्या प्लॉट वरती आज आमचे वापरा बायोऑर्गॅनिकचे जे मार्गदर्शक आहे त्यांची थोडीशी ओळख करून देतो. तुमच्या जर उभं राहिले ते गजानन साळुंके सर, करमाळा. नमस्कार. आणि भगत सर तुमच्याकडे आलते. आलते.
तर तुम्ही दिलेल्या वेळेला आणि तुम्ही जो अनुभव घेऊन शेतकरी मित्रांसाठी जसं गल्लं तशी माहिती आपल्या ह्या व्हिडिओच्या स्वरूपातून शेतकरी मित्रांना देण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल आमच्या वापरा बायो ऑर्गॅनिक कंपनीकडून आणि आमच्या वापरा मार्गदर्शकांकडून तुमचं मनापासून खूप खूप साहेब धन्यवाद. धन्यवाद.